चला मित्रांनो, आम्ही चाललो गहू पेरायला. बी आम्ही ह्या वेळेस घरचंच पेरणार आहे. मागल्या वर्षी दूधीचं जे असतं तेच राहतात आमच्या मिशा बिशा. हा मग काय मागल्या वर्षी पिशवी आणली होती 496ची. त्याच्यामुळं आता ह्यावेळेस आम्ही घरचंच बी पेरू राहिलो दुहेरीचं. आता दुहेरीचं कसं उगत आहे काय माहिती, पण त्याच्यामुळे डबल पेरणार आहेत आम्ही. तर चला बघू. तर आता डबल पेर येतो, कारण दुहेरीचं बी जरा थोडंसं हे होतं ना. दुहेरीचं बी भारी उगतं का कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो मला. तिकडं या जायला वाट नाही राहत ना आपल्याला. तिकडं मेन पेरायचं झालं का इकडं टेन्शन नाही. केले काय नाही यांनी, लय दिवस झाले दाद्याने करून ठेवलं. मला वाटतं याला गोड बिटच लावायचं असं बरं का दाद्याला. मेथी 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 का घाशे काय ना, मेथीच दिसती. तर काय अलीकडं ड्रॉप टाकलंय, पलीकडून मेथी. पावणे 5 म्हणल्यावर अजून 6 साडेसहा होत्या नाही का नाही. डबल पेरायचं म्हणलं. मारलाय रोटा काय. हा ते काय थोडंच राहिलं होतं म्हणायला. हो पाणी अजून वर आलं थोडं. पाणी अजून वर आलंय थोडं. त्या दिवशी काकऱ्या मारत होतं थोडं खाली होतं. गमेल देऊ का. बरोबर सारं मोठं आहे, पण याच्यापेक्षा मोठ्या ट्रॅक्टरने सारं मोठ्या ट्रॅक्टर नाही जमत. कसं मापात यंत्र नाही, तरी मला याच्यात काहीतरी कमी जास्त दिसतंय चालू वर्षी. काहीतरी बदल वाटतंय. पेटी बदलली का, खताची बदलेली, मोली टाकली. ठेवाय ना आता म्हणलं उद्या काय करू, हैदराबादला यायचं 2 दिवस. आता दंडाचं कसं करायचं, इकडून काय झालं, चढ झालं. एक सारा टाकून शेवटला एक सारा टाकून त्या शेजारी परत दुसरा एक सारा टाकून माझं थोडं नाही पडन बरोबर. ठीक आहे दादा. नाही आता अगोदर असं पेरायचं ना, असं करायचं. हे थोडंफार चालू आहे, फक्त दाखवून द्या. हो घाल त्या जेजमेंट लागेल ना. द्याल धरून लागेल टाकलं. इकडं खताचं आहे तिकडं याचं आहे काय.
मी तरी म्हणलं एका याच्यातच गावाचं टाकायचं का? 3.5-4 हे गोणी फोडून ठेव. काय करायला नाही बरं का? त्याच्यामुळेच म्हणलं होतं मी बघा पाहिलं होतं ना आणि त्याचं ढेकळं होती ती फोडीत होती. मी म्हणलं घ्यायचं का फोडून बसले असतात बारे मोठाले उसक याच्यात काढलं असतं ना गॅमीला. ते म्हणले फोडू तिकडं. त्याला वाटलं 2-3 दाणे असे उडाल तर वावरात पडते असं नाही एकदा ना वावरात केलं. लय खाली जाते बी काय कळायचं आता पडलेलं. कायचा फोटो? मोदीचा. सगळीकडे त्यांचाच फोटो आहे. त्या मोदीचा फोटो आहे त्याच्यावर. लोक उगाच नंबरला येतं त्यांच्या ट्रॅक्टर. आता किती काय ट्रॅक्टर आहेत मग गावात. सारे भारी पडतात आठवतात एकदम. सारे नाही पडले ना. त्यांचं नाव सारे पडणार होते. इकडं तर नाही बरं का डुक्करपट्टीत नाही पण मला तर वाटतंय का सांबारच्या गावात पेरलं का त्याला पाणी सोडावं लागतं. चुकले का ते रानले? हा काळ भांगारी एकदम. डुकरपट्टी डुकरावानी. पण रानच काळ भांगारी आहे. पूर्ण पडले कवळं तर बघा किती भारी दिसतंय. तिथं नाही बाय अडचण राहिली एवढी.
नाही पण रानाचा पट्टा आणि एकदम मोकळं झालं आता व्यवस्थित बिंद क्लिअर झालं एकदम. अडचणच नाही राहिली इकडूनच जरा धक्का होतो तेवढ्या मार्गाला नाही पण निर्मळ बिंद असले बघा ना कसं व्यवस्थित वाटतंय ना. अगं लेगाच पण आला असल्यावर time बी उठ लागतं पाणी यायला भरायला. जायचं पाणी इराचं इचू काट्याचं भरावंच लागणार आहे 1-2 पाणी तर रातचं काय लाईट आपल्या घरची नाही लाईटीमुळं होत आहे दिवसा लाईट किती वैताग देते. रात्रीची निवंत रात्री ते धरावंच लागत याला ते जायचं रात्रीच्या याच्यावर तिकडं दिवसा काढत जायचं ते लावूनच पडत आहे. काय म्हणतात सरळ लाईन म्हणजे सरळच लाईन आहे पण ट्रॅक्टर भारी आहे मगच लाईन लागते का त्यांच्या मागे. नाही नाही उगू नाही एवढं ओलीवर टेन्शन नाही राहायचं. आता तशी रात्रीचीच लाईट असं नाही ना. आज रविवार आहे ना आज शेवटच असं उद्यापासून संध्याकाळ एखादा सारे हेच करावं काय असे सारे टाकावं अच्छा डायरेक्ट उलट हे रान असे उलट पाणी असं भारी चालत असेल पण आहे का रान वाढायला होय. वासन लागत आहे सारखं सारखं. जाऊ दे पण पाऊस आला तरी टेन्शन नाही. चट वल्याच्या एवढ्या वली उगून निघन गहू निघणार आहे आणि हे आता हे रात्रीची लाईट राहील पुढच्या हप्त्यात जरी पाणी दिलं तरी जमणार आहे. हा मग आता हे आठवड्यात संध्याकाळचीच लाईट आहे ना. पुढच्या सोमवारपासून 2 दिवस का जाय ना जरी कामाला गेलं तर मी पेटलं काय ते जास्त मग तिथं पेटलं होतं हे इकडं आग ते इकडं आलं काय ना बाई ते आणि त्या वड्यातले वाळलेले बाय सर कुत्रं काय पळत आहे बघा ते यांच्या मागे बरं का पाखरांच्या मागे. त्याच्या बापाच्या हाती लागते का ते आमची जुली तशीच करते झेप घेते. काय पेरायचंय गहू का होय गहू पेरायचंय का काय कांदे कांदे नको कमून काय पाहिजे कांदे कोण म्हणलं त्यांचं काय करायचंय. आता आता नाही कोटा मारायची कोटा नको मारू अरे कोटा मारणे काय गव्हाची वल्लाची वाळूची याची वाळाची अजून गचपणात जाळी त्याची जाऊ दे वल्ल्या चिल्ल्यात खवाय ना फिरून तर होईल चट एवढा ओले गहू उगन टेन्शन नाही राहायचं. आला परत जास्त कमी तर बसावं लागेल हे राहायचं आणि ते राहायचं.
सकाळ धरून जायचं का काय आम्ही सकाळी आलतो तेव्हापासून वरच्या वावरात धरणाचा शेतकरी बरं का ह्यो. रोज आहे काम त्यांचं तेच खालचं डबल पेरलं का पण डबल पेरलं चला मित्रांनो आता लय अंधार पडायला लागलाय माझा व्हिडिओ जर आवडल्यास तुम्ही लाईक कमेंट शेअर आणि टाका फोडून फॉलो करायला विसरू नका बाय 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 जाऊ दे पण थोडा उशीर झाला पण ते तिकडे इकडे पेरा झालं टेन्शन गेलं मग काय परत इकडे याय जायची वाट बंद झाली म्हणजे गाडी भरून दिली ना 12 वाजता जरी आला तुला ते आला ना फोन करतो जर गाडी भरून जर झाली तर मग येईन इकडचं क्लिअर होऊन जाईल आपलं हा तवर दंड बिंड आपलं काय करायचं ते आहे का नाही